सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे पुरस्कृत व युथ फोरम देवगड या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सव 2026च्या दुसऱ्या दिवसामध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी नाट्यगृहाचे भूमिपूजन करणार असल्याची घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली। यावेळी राणे काय म्हणाले ते पाहूया। नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले माजी आमदार सन्माननीय अजित गोपटे साहेब, आमच्या भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माझे लहान भाऊ सन्मान्य कृष्णराज महाडिक, पंचायत समितीचे आमचे सभापती सन्मान्य गणेश राणेजी, सन्मान्य बाळा करपे साहेब, जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस सन्मान्य संदीप काटनजी, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश गोळजी, मंचावर उपस्थित असलेले मंडळाध्यक्ष राजा भुजबळजी, सन्मान्य बंड्या नारकरजी, मंचावर उपस्थित असलेले युवा मोर्चाचे आमचे देवगडचे अध्यक्ष अवनी काटनजी, शहर अध्यक्ष वैभव परदुकरजी, आमचे युवा मोर्चाचे शहराचे अध्यक्ष दया पाटीलजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र, आज आपल्या युथ फोरम आयोजित नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहे। मला माहिती आहे आपण सगळेजण पुढच्या एकांकिका बघण्याच्या दृष्टिकोनातून फार उत्सुक आहेत आणि पालक म्हणून असंख्य लहान मुलंही त्या एकांकिकामध्ये आहेत आमच्या भुजबळ साहेबांसारखी, आणि म्हणून जास्त वेळ न घेता मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे। नाट्य महोत्सव आमच्या युथ फोरमच्या माध्यमातून आयोजित केला आहे आणि आमचे सिद्धेश मांडवकर असतील, ऋत्विक असतील आणि माझे सर्व तरुण सहकारी या नाट्य महोत्सव आयोजित करण्यासाठी आणि आपल्यासाठी एक दर्जेदार असं नाट्य महोत्सव आपल्यासाठी आपल्या सगळ्यांना अनुभवायला भेटेल म्हणून हे माझे सगळे तरुण सहकारी दिवस रात्र मेहनत घेते आणि त्याचंच प्रतिबिंब ह्या पूर्ण वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मला वाटतं पुणे असो मुंबईमध्ये जसं नाट्य महोत्सव होतात त्याच दर्जाचं नाट्य महोत्सव आमच्या देवगडमध्येही होतं हे सांगायला मला सार्थ अभिमान वाटतो आणि याचे सगळे श्रेय आमच्या युथ फोरमच्या माझ्या सर्व तरुण सहकार्यांना। युथ फोरम ज्या पद्धतीने आमच्या देवगड ग्रामपंचायत शहर असो देवगड तालुका विविध महत्वाच्या सामाजिक उपक्रमामध्ये जे काही ते हातभार लावतात, लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम घेतात, ते निश्चित पद्धतीने कौतुकास्पद। हाही नाट्य महोत्सव गेल्याही वर्षी त्यांनी घेतला आणि याही वर्षी त्याचा दर्जा अजून वाढलेला आहे, मोठं झालेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा नाट्य महोत्सव घेणं आणि ते यशस्वी पद्धतीने पार पाडणं हे खरं म्हणलं तरी सोपं नाही। आमचा प्रयत्न होता की आज आपण देवगडमध्ये नाट्य महोत्सव घेत असताना आपल्या देवगडकडे जे काही सांस्कृतिक वारसा आहे, आपल्याला एक सांस्कृतिक भूक आहे, चांगली नाट्य पाहावी अशा आमच्या सगळ्या देवगडकरांची नेहमी इच्छा असते म्हणून आपल्याला एक स्वतःचा हक्काचं नाट्य महोत्सव असा नाट्यगृह असावं असा आपल्या सगळ्यांची इच्छा आहे। जसं सिद्धेशने आमच्या सिद्धेशने उल्लेख केला की या 1-2 दिवसामध्ये करण्याचं आमचं नियोजन होतं, पण तरीही सगळ्या तांत्रिक मान्यता मिळून आपण 1 मे महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने नाट्यगृहाचं आपण भूमिपूजन करतोय आणि पुढच्या वर्षी आपला हे नाट्य महोत्सव युथ फोरमचा नाट्य महोत्सव
हे आपण आपल्या हक्काच्या देवगड मधल्याच नाट्यगृहामध्ये घेणार असं मी ह्या निमित्ताने जाहीर केलं. जेणेकरून एकंदरीत आपण शहर म्हणून, तालुका म्हणून, मी जेव्हापासून या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे निवडून आलेला आहे तेव्हापासून आपल्याला सांगतो की आपल्याला देवगडमध्ये अशी कुठलीच बाब सोडायची नाही. त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्या तालुक्यामध्ये जाऊन त्या गोष्टीचा अनुभव घ्यायला लागला. देवगडमध्ये ज्या ज्या विकासाच्या दृष्टिकोनात आपल्याकडे कृष्णराज सांगेन, आमच्याकडे कंटेनरमध्ये सिनेमा आहे, आपण पाहिला आहे. आमच्या पवनचक्कीच्या गाड्यांकडे आपण आवर्जून उद्या सकाळी जावं, जेणेकरून समुद्र किनाऱ्याचा विजन कसा असतो कधीतरी तुमच्या कंटेंट क्रिएशन मध्ये तेही टाका, जेणेकरून आमच्याही येण्या जाणाऱ्या लोक पुढे वाढतील. हेही मी तुम्हाला आवडून नक्की जाऊन आले का? पण कॅमेरा होता का? कारण की ह्यांची लोकप्रियता मी तुम्हाला सांगेन, आवर्जून युट्यूबवर यांचं चॅनल जाऊन पहा. एक तरुण आपल्या स्वतःच्या मेहनतीने काय करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण आमच्या कृष्णराज माडकांनी त्या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवलं. आणि म्हणून ह्या निमित्ताने एक चांगलं व्यासपीठ आमच्या देवगडच्या सगळ्या तरुणांनी एकत्र म्हणून या युथ फोरमच्या निमित्ताने आपल्याला तयार करून दाखवलेला आहे. चांगल्यातल्या चांगले कंटेंट क्रिएटर्स कृष्णराजी आमच्या देवगडमध्ये पण आहेत, काही जण इथे आहेत, त्यांचे रील आम्ही पाहतो. आपण कंटेंट क्रिएशन मध्ये पण देवगड म्हणून कुठे मागे राहता कामा नये, यावरही उपयोग आपण सगळ्या जणांनी काम करायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये, हे आवर्जून आपल्याला या निमित्ताने सांगतो. आणि म्हणून या निमित्ताने चांगल्यातल्या चांगल्या एकांकिका स्पर्धा इथे आलेल्या आहेत. चांगले नवीन कलाकार घडवण्यासाठी तुम्ही व्यासपीठ तयार केलेलं आहे, यासाठी मी युथ फोरमचं मनापासून अभिनंदन करतो. असंच या पद्धतीने देवगडमध्ये हे विविध कार्यक्रम घेऊन त्या निमित्ताने आपण देवगडकर जे एकत्र येतो, एक दुसऱ्याबरोबर संवाद काही वेळ घालवतो, आपल्याला अनुभव चांगले या निमित्ताने भेटतात. आपल्या घरातल्या मुला मुलींना एक चांगलं व्यासपीठ आणि त्यांच्या कला दाखवण्याच्या निमित्ताने एक चांगली संधी भेटते. यासाठी मी आमच्या युथ फोरमच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन आणि तुमचं कौतुक करतो. अशाच पद्धतीने चांगल्यातले चांगले कार्यक्रम आपण एकत्र म्हणून करूया, जेणेकरून देवगड गामसांडे आणि देवगडची चर्चा ही जसं आपण आतापर्यंत राज्य पातळीवर घेऊन गेलेलो आहे, तसंच उद्या राष्ट्र पातळीवर पण आपल्या देवगडची चर्चा झाली पाहिजे. अशा दृष्टिकोनातून तुम्ही वाटचाल कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. बाकी आपल्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, समर्थन तर आहेतच, मी आहे, आमचे गोपते साहेब आहेत, सरपे साहेब आहे, व्यासपीठावर बसणारे आमचे सगळेच भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी, हे तुमच्याबरोबर आम्ही ताकदीने उभे आहोत. आम्ही देवगडकरांसाठी कुठल्याही लोकांवर जाण्यासाठी तयार, देवगडसाठी काहीतरी नवीन करावं. माझ्या देवगडकरांसाठी जे काय मुंबई, पुणे, नाशिक इथे जे अनुभवायला भेटतं ते माझ्या देवगडमध्ये पण अनुभवायला भेटावं, ह्या दृष्टिकोनातून आम्ही आतापर्यंत वाटचाल करत आलेलो आहे. आतापर्यंत आपला आमदार म्हणून मी जे काही शक्य आहे ते सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आता तर आपला आमदार या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे. आणि म्हणून या पुढच्या 4 वर्षामध्ये मी आपल्याला विश्वास देतो, अशा कुठल्याच गोष्टी मी सोडणार नाही. ज्या ज्या गोष्टी देशामध्ये, राज्यामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या होत आहेत, ज्या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत मी आणू शकेन, चांगल्यातले चांगले कलाकार असो, चांगल्यातले चांगले अशा पद्धतीचे उपक्रम असो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून आणण्याची जबाबदारी माझ्या सगळ्या तरुण सहकार्याची असेल. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे. नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले, जे जे कलाकार इथे आज या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत, त्यांच्या भविष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आमच्या कृष्णराज माडकांचं मनापासून आमच्या देवगडमध्ये आणि सिंधुदुर्गामध्ये मनापासून स्वागत करतो. एक तरुण सहकारी म्हणून त्यांनी हा प्रवास महाराष्ट्र पिंजून काढण्यापासून सुरुवात केलेली आहे. काही दुसऱ्या पक्षाचे तरुण नेते आपलं घर सोडत नाही, पण आमचे तरुण सहकारी पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र पिंजून द्यायला सुरू केलेलं आहे. याच्याबद्दल मी खरंच मनापासून कौतुक करतो. शेवटी आपण जोपर्यंत महाराष्ट्राची माती आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण महाराष्ट्राला एकत्र करू शकणार नाही. कारण तरुणांना जागृत करू शकत नाही. आणि तेच तुम्ही पहिल्या
दिवसापासून करताय. आम्हाला सगळ्यांना तुमच्यावर सार्थ अभिमान आहे. अशाच पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रातल्या तरुणांना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली तुम्ही एकत्र करावं, दिशा द्यावी, असं मी तुमच्या सहकारी म्हणून अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा आमच्या युथ फोरमचे सिद्धेश असो, आमचे ऋत्विक आणि सगळेच त्यांचे सहकारी बॅक स्टेजवर पण बसलेले आहेत. सगळे मागे सगळ्यांचीच नाव घेऊ शकत नाही, पण मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. अतिशय चांगला शो, चांगला कार्यक्रम तुम्ही सगळ्या जणांनी इथे तयार केलेला आहे. काही दिवसापासून ज्या पद्धतीने रील येत आहे, जे काय हवा निर्माण केले, त्याच्यात काय आमच्या ऋत्विकाने कोण कधीच कमी पडत नाही. आणि म्हणून परत एकदा तुमच्या सगळ्या जणांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.